नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. फक्त एक ग्लास दुधापासून अशी मलाईदार मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी बनवा की चव अगदी कलाकंदसारखीच लागेल. सणासुदीला घरच्या घरी मिठाई बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा. ना जास्त साहित्य ना तासनतास मेहनत, अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही बर्फी दिसायला सुंदर आणि चवीला एकदम रिच लागते. दुधाची मस्त मलाईदार चव, हलका दाणेदार पोत आणि कलाकंदसारखी लुसलुशीत टेक्स्चर, एक तुकडा खाल्ल्यावर दुसरा घ्यावासा वाटला नाही तरच नवल. म्हणून यावेळी बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा फक्त एका ग्लास दुधापासून घरच्या घरी ही स्पेशल मलाईदार बर्फी बनवा आणि सणाचा गोड दुप्पट करा. चला तर मग वेळ न घालवता साहित्य आणि कृती पाहूया. 1 ग्लास दूध, त्याच्यामध्ये 100 ग्रॅम आपल्याला दूध पावडर घ्यायची आहे. दूध पावडर या दुधामध्ये छान आता आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. दूध पावडरच्या पूर्णपणे गाठी मोडून घ्यायच्या आणि छान अशी दूध पावडर दुधामध्ये मिक्स करायची. दूध पावडर व्यवस्थित मिक्स झाली की मग आपण याच्यामध्ये पिठी साखर घेऊया. पहा इथं पूर्णपणे हे जे दूध पावडर आहे ही पूर्ण या दुधामध्ये छान अशी एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे. दूध रूम टेम्परेचरचं घ्या आणि कोणतंही दूध घ्या तुम्ही, अगदी पॅकेटचं दूध घ्या किंवा गाईचं घ्या, म्हशीचं घ्या, कोणतंही दूध घ्या. पाव लिटर दूध घ्या, म्हणजे 250 मिली दूध घ्या. आता हे पूर्णपणे विस्करच्या साह्याने पूर्ण आपल्याला या दूध पावडरच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे 100 ग्रॅम साखर, 100 ग्रॅम दूध पावडर, 100 ग्रॅम पिठी साखर आणि पाव लिटर दूध. यापासून आपल्याला ही बर्फी तयार करायची आहे. सुंदर चवीची ही बर्फी होते. अगदी तुम्ही मिठाईच्या दुकानातून खावा मावा घेऊन येऊन जर त्याची बर्फी करायची म्हटले तर आपल्याला कुठल्याच आता बाहेरच्या मिठाई कशी मिळेल सांगता येत नाही. त्याच्यामुळे घरच्या घरी जर तुम्ही अशी मिठाई बनवली तर सगळ्यांसाठी फार सुरक्षित तर होऊ शकतेच, पण आपण बनवली याचं समाधान आपल्याला होऊ शकतं. तर पहा इथं 1 चमचा मी तूप घेतलेलं आहे आणि पूर्णपणे या दुधामध्ये दूध पावडर तूप हे छान एकजीव करून घ्या. एकजीव हे व्यवस्थित झालं की मग आपल्याला हे पॅन गॅसवर ठेवायचं आहे आणि पसरट पॅन घ्या किंवा पसरट कढई घ्या किंवा मग अगदी तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल तर त्याच्यामध्ये ही बर्फी फार छान होते. अजिबातसुद्धा आजूबाजूला न चिकटता बर्फी फार सुंदर होते. आता माझ्याकडे नॉनस्टिक पॅन नाही आहे, पण या पॅनमध्ये ही बर्फी पसरट पॅन आहे आणि छान अशी ही बर्फी तयार होते. तर पहा इथं दूध चांगलं थोडंसं हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला घ्यायचा आहे. लिंबाचा रस घेऊन हलक्या हाताने स्पॅच्युलाच्या साह्याने व्यवस्थित हे दूध ढवळून घ्या. दूध तुम्हाला वाटेल की दूध एकदम फाटेल, दूध पाणी एका साईडला होईल, पण तसं न होता व्यवस्थित असं हे हलक्या हाताने आणि अर्ध्याच लिंबाचा रस घ्या. जास्ती रस घालू नका लिंबाचा. अर्ध्या लिंबाच्या रसावरती ही बर्फी छान दाणेदार तयार होते. हलक्या हाताने स्पॅच्युलाच्या साह्याने आपल्याला हे दूध तुम्ही पाहू शकत असाल पॅनच्या साईडला कडेला हलका दाणेदार तुम्हाला दिसत असेल. अगदी दाणेदार अशी ही बर्फी तयार होते. त्याच्यामुळे अर्ध्या लिंबाचा रस किंवा सिट्रिक ॲसिड किंवा मग थोडंसं विनेगर टाकून तुम्ही हे दूध हलकंसं फाडून घ्या आणि पहा इथं स्पॅच्युलाच्या साह्याने हळूहळू करत आपल्याला हे दूध ढवळत राहायचं आहे आणि गॅसची आच पूर्णपणे मंद ठेवा. गॅसच्या मंद आचेवरती ही बर्फी आपल्याला करून घ्यायची आहे. फार सुंदर चवीची ही बर्फी होते. एवढ्या मिश्रणामध्ये 300 ते 400 ग्रॅम आपली बर्फी तयार होते. दूध आपलं गॅसवरती तयार होतं आहे तोपर्यंत आपण इथं एका ताटाला मी तूप लावलं. त्याच्यावरती बटर पेपर घेतला. बटर पेपरवरतीही हलकंसं तूप लावलं आहे मी आणि ड्रायफ्रूट्स थोडेसे अंथरून ठेवलेले आहेत आणि याच्यावरती आपल्याला बर्फी सेट करायची आहे. गॅस मंद आहे पहा तुम्ही इथं आणि हळूहळू करत मी पूर्णपणे हे दूध ढवळून घेत आहे. 15 ते 20 मिनटामध्ये ही बर्फी आपली तयार होते. तर पहा इथं स्पॅच्युलाच्या साह्याने हलकंसं हे दूध आपण एकसारखं करून घेऊया. जसं जसं तुम्ही हळूहळू हे दूध मिक्स करत जाणार तसं तसं ते घट्ट होत जातं, पाहू शकत असाल. पण पूर्ण ढवळायचं थांबू नका, नाही तर खाली जर तळाला दूध लागलं तर पूर्णपणे बर्फीची चव बिघडेल. म्हणून हळूहळू शिस्तीत असं हे दूध आपल्याला स्पॅच्युलाच्या साह्याने एकसारखं करून घ्यायचं आहे. पहा इथं आणि पाहू शकत असाल तुम्ही अगदी मंद गॅसवरती शिस्तीत हळू अगदी हलक्या हाताने एकसारखं हे दूध करत राहा.
1 चमचा मी इथं वेलची पावडर घेतलेली आहे. हिरवी वेलची पावडर, हिरव्या वेलचीची मी पावडर करून घेतली, थोडीशी साखर टाकून मिक्सरला, आणि ती इथं 1 चमचा आपल्याला घ्यायची आहे. पुन्हा 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये तूप घ्यायचं आहे. तूप घेतल्याने तळाला ही बर्फी चिकटत नाही, आणि दुसरी गोष्ट बर्फीला छान चकाकी येते आणि चवीला ही बर्फी फार छान लागते. तर पहा इथं अगदी 1 ग्लास दुधावरती तुम्ही पाहू शकत असाल, 1 ग्लास दुधामध्ये छान अशी ही बर्फी किंवा ही मिठाई आपली तयार होत आहे. बाहेरचा खावा मावा न वापरता घरच्या घरी अगदी छान तुम्ही ही बर्फी तयार करू शकता. कोणतेही आपल्याला इथं केमिकल नाही किंवा कोणतेही आपण याच्यामध्ये जास्तीचे मिलावट किंवा कुठलंही काही आपण न वापरता अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये छान अशी ही सुरक्षित मिठाई आपण घरच्या घरी तयार करू शकतो. पहा इथं हळूहळू करत हे पूर्णपणे हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. पाहू शकत असाल, दूध आणि मिल्क पावडरचं मिक्सचर आणि आपण जे लिंबाचा रस त्याच्यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे, त्याच्यामुळे हे मिश्रण छान दाणेदार तयार झालं आहे. तुम्ही समोर पाहत आहात, छान असा याचा खावा किंवा मावा तयार होतो आणि याच्यापासून आपली बर्फी जी चवीला लागते, सुंदर चवीची, अप्रतिम चवीची ही बर्फी तयार होते. पहा इथं पूर्णपणे आता हे मिश्रण आपलं बर्फीसाठी तयार झालं आहे. अगदी मंद गॅसवरती 15 ते 20 मिनिट सतत ढवळत मी हे मिश्रण तयार केलं आहे. यातलं थोडंसं मिश्रण मी बाजूला घेते. मला हलकासा थोडासा गुलाबी कलर टाकून हे तयार करायचं आहे, आणि उरलेलं मिश्रण आपण आता या प्लेटवरती बटर पेपरवरती पसरवून घेऊया. स्पॅच्युलाच्या साह्याने छान असं हे व्यवस्थित पसरून घ्या, आणि हे पहा सगळं मिश्रण मी पॅनमधून काढून घेते, आणि स्पॅच्युलाला थोडंसं आपल्याला त्या स्पॅच्युलाला तूप लावायचं आहे, आणि तूप लावून हे बर्फी सेट करून घ्यायची आहे. दुसरीकडे मी थोडासा गुलाबी कलर टाकून मिश्रण तयार केलं, आणि ते छान दिसायला आकर्षक दिसतं. छान अशी बर्फी ही तुम्ही विकत आणल्यासारखी किंवा बाजारातून आणल्यासारखी दिसते. त्याच्यामुळे हलकंसं थोडंसं मी गुलाबी कलर टाकून त्याच्यावरती जे गुलाबी कलरचं मिश्रण होतं बर्फीचं ते पसरलेलं आहे. आणि हे पहा, बरं इथं स्पॅच्युला का वापरायचा? कारण त्याला हे मिश्रण चिकटत नाही. सिलिकॉन रबर असल्यामुळे त्या स्पॅच्युलाला कुठलंही हे बर्फीचं मिक्सचर न चिकटता छान असं हे तयार होतं. आणि पहा इथं पूर्णपणे टॅप करून आपण हे तयार केलं आहे. छान चौकोनी आकार त्याला दिलेला आहे मी, आणि वरून गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले आहेत. आता एक 10 मिनटासाठी हे मिश्रण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. पहा, फ्रीजमध्ये ठेवा किंवा तुम्ही अगदी पंख्याखाली जरी ठेवलं तरी पंख्याखाली एक अर्धा तास सेट होऊ द्या, आणि मग याच्या वड्या पाडा. मिश्रण कोमट असतानाच वड्या पाडा. थंड जर जास्ती थंड झालं तर हे चिवट होतं आणि लवकर याच्या वड्या पडत नाहीत. म्हणून कोमट असताना वड्या पाडा, आणि थंड करायला फॅनखाली किंवा फ्रीजमध्ये ठेवून द्या. तर पहा इथं एक 10 मिनिट मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, आणि काढून घेते. 10 मिनटापेक्षा माझं हे मिश्रण जास्ती फ्रीजमध्ये राहिलं. मला थोडंसं काम आल्यामुळं मी हे पटकन काढून घेऊ शकले नाही. आणि हे पहा, एक अर्धा पाऊण तास माझं हे मिश्रण फ्रीजमध्ये राहिलं, आणि थोडंसं हलकंसं हे जास्ती वेळ फ्रीजमध्ये राहिल्यामुळे कडक झालं आहे. तर पहा इथं हा बटर पेपर मी काढून घेतला, आणि आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. कोमट असताना जर वड्या पाडल्या असत्या तर पटकन पडल्या असत्या, पण हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं हलकंसं कडक झालेलं आहे. टेन्शन घेऊ नका, फ्रीजमध्ये माझं जास्त वेळ राहिल्यामुळे कडक झालं, पण 10 मिनटापेक्षा जास्ती फ्रीजमध्ये हे मिश्रण ठेवू नका. आणि छान अशा ह्या वड्या पडत आहेत, पाहू शकत असाल तुम्ही. सुंदर चवीचं हे मिश्रण होतं, आणि बर्फीही फार छान चवीची होते. तुम्ही करून पहा. आणि छान अशी बर्फी इथं आपली तयार झालेली आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेतली, आणि मी तुम्हाला तोडून दाखवते. एक 10 मिनिट हे पुन्हा एकदा मी रूम टेम्परेचरला मिश्रण आणलं, आणि पहा छान अशी अगदी मऊ लुसलुशीत दाणेदार कलाकंदच्या चवीची ही बर्फी आपली तयार झाली आहे. आणि या रक्षाबंधनला या बर्फीचा स्वाद नक्की घ्या. घरच्या घरी ही छान अशी मिठाई करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. समोरासमोर तुम्ही पाहू शकत असाल, अगदी दाणेदार मिश्रण तयार झालं, आणि छान असे 300 ते 400 ग्राम आपली ही बर्फी तयार झाली आहे. तर अशा पद्धतीने छान असा रक्षाबंधनचा तुम्ही रक्षाबंधनला या मिठाईचा स्वाद घ्या. धन्यवाद.